नमस्कार, जय शिवराय सर्वांना. आम्ही आलो होतो गावाकडे कामानिमित्त. ते काम वगैरे आवरून घेतलंय आणि हिंदू राहिलो शेतामध्ये. आता हे बघा, गहू पूर्ण वाळलाय आणि मक्का आहे. आता कंस नेमकं दाणे लागू राहिले त्याला. हे बघा, पूर्ण हिरवीगार मक्का आहे. हा पूर्ण गहू. माझ्यासोबत माझ्या पुतण्या. बघा, तुला हाय का रे? आलं हाय कर, हाय. चला म्हणलं शेतातून जरी चक्कर मारून येऊ. आलतो गावाकडं. हे बघा आमचे पेरूची झाडं आणि हे नंतर पेरलेला गहू आहे. जे कपाशी उपटून पेरला होता तो आता नेमकंच निसून बसलाय. एवढा गहू येतो. आता दुपारचे वाजले 1:30-2. इतकं ऊन लागू राहिलं. 2:30 वाजू राहिले. आता टायमिंग पाहिलंच नव्हतं मी. इतकं ऊन लागू राहिलं दुपारचं. आता सकाळी तर इतकी थंडी वाजत होती. सकाळी 6:30 निघलो होतो मी. इतकी मारण्याची थंडी वाजत होती. इथपर्यंत येऊस तर 2 तासात पार कोकडून गेलो मी. पुन्हा गार पडलो होतो. तरी चौक्यावर येऊन मी चहा घेतला. तिथं बसलो होतो थोडा वेळ आणि तेव्हा बरं वाटलं होतं. त्याच्यानंतर इकडं निघलो. मग पिरबावड्याला गेलो. पिरबावड्याला वाटले ते 9 आम्हाला. म्हणजे टोटल 2 तासच प्रवास झाला सकाळी. पूर्ण असं गार ठेवून गेलतो. इतकी थंडी होती सकाळी. आणि आता दुपारचा टाइम इतकं ऊन लागू राहिलं. बघा, सकाळी रात्री थंडी वाजत, 30 दिवसा ऊन लागत. अवघड आहे. कोणताच सण होत नाही माणसाला. थंडी सहन व्हायना आणि ऊन सहन व्हायना. असं निसर्गाचं चक्रण. आणि आपल्याला सहन होत नाही काही. हे बघा, पेरूची झाडं. ही मक्काला थोडं आता पाणी कमी पडायला लागलं. मक्काला गावाला पुरतं का नाही काय माहिती. विहीर काय आता 2-3 घंटे चालायला लागली मोटर. म्हणजे काय 5-6 आऱ्या होत्या फक्त. 5-6 आऱ्यामध्ये काय होणार आहे गावाच्या 5-6 आऱ्यात. आता गहू तर जवळपास अजून माझ्या हिशोबानं तर 2 पाणी लागेल त्याला. अजून पाणी पुरतं का नाही काय माहिती. मग बाकी काय चाललं सर्वांचं? जेवण वगैरे झाले सर्वांचे? आमचे जेवण वगैरे झाले. चला म्हणलं शेतात चक्कर मारू. आता थोड्या वेळाने निघावं लागेल सिटीमध्ये. कारण की आता उद्याची शिवरात्र. भरपूर कस्टमरचे फोन येऊ राहिले. आता माल वगैरे लागू राहिला म्हणून सनी. आता कसं आहे, मोती चिवडा, चिप्स वगैरे फराळी ते लागतच लोकायला. चिक्क्या वगैरे. आता उद्याची शिवरात्र मानल्यावर तर फोन येऊ राहिले. आज यायचं नव्हतं पण कामानिमित्त यावंच लागलं. काम असं थोडं अर्जंटच होतं त्याच्यामुळे यावंच लागलं. आता उद्या तर काही मग आज दुपारूनच गेले 4-5 वाजता कामं चालू करून घ्यावं लागेल. तिकडे जी ऑर्डर आहे ती पूर्ण करून घ्यावं लागेल. काही उद्याचे राहील. उद्या सकाळी लवकर निघावं लागेल. मग बाकी काय चाललं सर्वांचं? असे चालू आहे आमची काही. हे बघा इकडे आंब्याची झाडं. आणि यावर्षी आंब्याचे झाडं सगळे बघा पूर्ण असे मस्त फुल लगी बार आलेला आहे. फुल लगी चौघडत. आणि या आंब्याला सुद्धा बार नसतं येत. पण यावर्षी बघा कसं बार फुटलाय त्याला. म्हणजे थंडी चांगली होती आणि पावसाळा पण छान होता. त्याप्रमाणे सगळे यावर्षी चौकडत आंबे चांगले फुटलेले. चला बाय, भेटू नंतर.